असं वाटत नाही, असं नाही व्हायला पाहिजे कोणासोबत पण. ते लेडीजला इथे लागले ना, आणि हातावर बियाला सगळीकडे लागले, हाताला तसं पूर्ण हे झालं. तर त्यासाठी काहीच कुठेही जाताना ना गाडी एकदम आरामात चालवा, जेणेकरून आपल्या स्वतःची तब्येत म्हणजे स्वतःची काळजी घ्या. आपल्याला काय दुखापत नाही, कारण की आपले घरची आपली वाट बघत असतात. खरी गोष्ट आहे. सिरियसली काहीच लय बेकारले म्हणजे लय बेकार वाटलं सिरियसली त्यांना. बघ भाऊचं लगीन आहे, लवकर लगीन, भाऊचं लगीन आहे. जास्ती वेळ पण नाही लागला, जाताना पण आम्ही कुठं थांबलो नाही. काय काही बघ तिथून चालत येते, सॉरी डोक्यावर येते. काय मस्त पैकी हार वगैरे लावलेला आहे, बघू शकता, भारी वाटतंय. आईच्या पायथ्याशीच आहे आम्ही आता सध्या, हार वगैरे लावलेला आहे. आणि फायनली आमच्या भाऊला यश भेटलेलं आहे. यश, तुला बंटीला भेटून कसं वाटलं, ते 2 शब्द बोल जरा. एक नंबर वाटलंय मला दादाला भेटून. भारी आहे ना, ब्लॉग वगैरे बघतोय आता, मस्त असतात ना ब्लॉग. भाऊ तुला कसं वाटतं यशला भेटून, ते पण भारी वाटलं. पण त्याला विषय फक्त तुम्ही बाहेर कुठे जात असाल ना, कॅश वगैरे घेऊन जावा, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण आली पाहिजे. जशी आम्हाला येते तशी तुम्हाला नको यायला, त्यामुळे तुम्हाला हे अगोदरच सांगतो, तुम्ही जर इथे येत असाल लोहगड फॉर, इथे बघण्यासारखं खूप भारी काय माझी खूपच भारी आहे. सो वरती गेलं तुम्हाला दाखवलाच नाही, जरा एन्जॉय करण्यासारखा खूप. गुड मॉर्निंग, कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असेल. तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे. सो आपण चाललो आता आई माऊलीच्या दर्शनासाठी. सो हे बघा या साईडला आकाश भाऊ पण आहे, पुढे याला यो बघा आकाश भाऊ. सो आम्ही घरून लवकरच निघलो, दोघं पण सोबत होतो. सो आकाश भाऊ बोलतो जाता बोलतो तुला एक लोकेशन दाखवतो, तिथून ब्लॉग स्टार्ट कर बोलतो. सो बघा यो मेट्रो ब्रिज आहे ना, त्या साईडलाच भाऊ कुठेतरी राहतो ना भाऊ, ते पाठीमागे, त्याच्या पाठीमागे भाऊ राहतं. चला गाईच आपण निघूया आई माऊलीच्या दर्शनासाठी, आणि ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू राहा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चल भाऊ निघायचं. जय आई माऊलीचा. चला गाईज, गायत्रीचा काहीतरी आहे, चला. हा अरे आणि हा गाईज आपण चाललोय आता भाऊजीची गाडी घेऊन. हे बघा मस्त भाऊजीची गाडी आहे, मस्त धुवून बिन गायत्रीने चमकवली बघा. चला निघायचं. तिला माहित होतं तिचं दादा जाणार आहे, ती बोललेली बोलते दादा जास्त तेव्हा सांग, बोलते गाडीत चमकवते भाई, खरंच चमकवले तिने. चला काहीच निघूया, लेट्स गो. चला जाता तर पहिले कुठेतरी चाय पिऊया, चाय वगैरे नाही. चला काहीच. तुम्हाला माझा अवतार वाटत असेल, आंघोळ नसेल केली, पण मी आंघोळ केलेली आहे. फक्त एवढे की मी तेल वगैरे लावत नाही, म्हणून बरेच जणांना असं वाटतंय की मी आंघोळच करत नाही. काय नाही काहीच, आपण आंघोळ करतो ना. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आजचा ब्लॉग जरा वेगळाच होईल, बघूसाठी नवीन ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतो, त्यामुळे काय ब्लॉग कंटिन्यू करत नाही. लेट्स गो, चला. तर काही आम्ही फायनली आता खोपोलीमध्ये पोहोचलोय, बघू शकता तुम्ही. मस्त महाराजांचं दर्शन वगैरे घेतला, तर इथे थांबलेलो मस्त चाय वगैरे प्यायला. हे बघा चाय आहे, तर आपण चाय पिऊ, लगेच आपल्या मार्गाला निघू. आता पोहोचलोय खंडालय घाटामध्ये. हे बघा मस्त वरती थांबलोय. इथं कसं, इथं फोटो वगैरे काढल्याशिवाय समोर जायची इच्छा होत नाही, त्यामुळे इथं फोटो वगैरे उडवलाच पाहिजे. काय बोलतं? हा तुला नाही काढायचे? हा काढ, मस्त काढ. काहीच सकाळचा व्ह्यू असं आहे, तर भारी क्लायमेट आजचा. चल भाऊ फोटो काढशील ना, चांगले काढशील ना जरा.
चालू बघा. तर फायनली आम्ही लोणावळ्याला आलेलो आहे. बघू शकता मस्त एक घाट वगैरे. आम्ही मागच्या वेळी ना तिथं उभा राहिलो. मागच्या वेळी कुठं होतं भाऊ आपण उभा कुठं होतं मागच्या वेळी? ते साईडला होतं ना. मस्त वाटतं काही साईडला आलो ना भारीच वाटतं. क्लायमेट बघा ए श्याम मस्तानी खूप भारी वाटतं बाई. भाऊ कधीतरी घरातून निघायला भेटतंय एक दिवस. हा हो ना यार लय भारी असते एक दिवस. आता उद्या डबल चला कामाला. नेहमीप्रमाणे दिवस चालू होतील. कधीतरी एन्जॉय करायचा. मग आता तू गाडी चालवतोय? नाही पागल आहे की तुला. नाही चालू चल चालू नको रे. चालू आता बसले तर चालू गाडी चालू नको रे यार. गाय मी गाडी चालवतो आणि वैता गेला आलं. मला असं पुढे गेलो ना मला फक्त ना असं मागे बसायला आवडतं. मला गाडी चालवायला बिलकुल आवडत नाही. बिलकुल म्हणजे बिलकुलच नाही. आपण मागे बसून एन्जॉय करायचा. पुढे गाडी चालवण्यासाठी आलो ओके. चला काय आता मस्त की आम्ही निघतो. आता डायरेक्ट कुठे निघायचं भाऊ? डायरेक्ट आई माऊलीच्या चरणाची होती पायथ्याची. चला काय आता गाडी चालतो फटाफट हेल्मेट वगैरे घालतो आणि निघूया. आणि लास्टपर्यंत ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा. तेव्हा गाईच क्लायमेटची जरा मजा घ्या काही. हो ना गाडी ट्रेन बघ ट्रेन पण आहे ना इकडे. लय भारी वाटतं रे लय मस्त. गाईज फायनली आम्ही पायथ्याजवळ आलो बघू शकता. आता आम्ही इथं गाडी पार्क केलेली आहे आणि गाडीमध्ये जरा कपडे आहेत. कारण की आम्ही ना येताना कुठे जाताना ना आम्ही कपडे सोबत घेऊनच जातो. एवढा लांबचा प्रवास आहे. कपडे एकदम धुलीनी मागतात. आता तो कपडा येऊ चेंज करतो आणि डिक्कीमध्ये कपडा आहे. भाऊ कसं वाटतं आता जवळ पायथ्याशी आले? आता काय भाई आपली एक ओढ होती यायची तर आपण पोहोचलो लगेच. गाईज खरं सांगतो ना आम्हाला टाइम भेटत नाही इकडे यायला. आम्हाला तर रोजच यायचं वाटतं पण करा कामाचे मुलं नाही का. आणि जातात आम्हाला ऍक्सिडेंट बघायला भेटला. हो खूप बेकार खूपच व्हिडिओ पण काढायचं वाटत नव्हता. पण असं एक लेडीज होती आणि एक म्हणजे हां पडले ते गाडीवरून. कुठेही जाताना ना एकदम आरामात चालवायचं गाडी. कारण की आपण जातो ना ओव्हरटेक करायला समोरून गाडी वगैरे येत असेल ना त्यामुळे जरा सर्वांनी गाड्या ना एकदम व्यवस्थित चालवावा आणि एकदम आरामात चालवावा. आपण कसं प्रेमात आलो. हा आपलं ठीक आहे पण दुसऱ्याला सांगण्याचं म्हणजे एक उद्देश. आणि ते पण सकाळी सकाळी बघायचं असं वाटत नाही. असं नाही व्हायला पाहिजे कोणासोबत पण. त्या लेडीजला इथे लागले ना आणि हातावर बियाला सगळीकडे लागले. हाताला येत असं पूर्ण हे चालतं. तर त्यासाठी काहीच कुठेही जाताना ना गाडी एकदम आरामात चालवा. जेणेकरून आपल्या स्वतःची तब्येत म्हणजे स्वतःची काळजी घ्या. आपल्याला काय दुखापत नाही झाली कारण की आपले घरची आपली वाट बघत असतात. खरी गोष्ट आहे. सिरियसली काहीच लय बेकारले म्हणजे लय बेकार वाटलं. सिरियसली त्यांना बघायची बी इच्छा नसली पण काय नाहीलच. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ना असं आपल्याला कुठं चौक वगैरे दिसलं ना तिथून गाडी एकदम स्लो करा. कारण की या साईडकडून जाते गाडी. आणि अशी एक गाडी होती ते गाडीतून पूर्ण म्हणजे गाडी होती त्या गाडीचं पूर्ण बोनेट बिनेट सगळं बाहेर आलेलं. ऑइल बिल सगळं लिकेज झालं. त्यामुळे काहीच कुठेही जाताना ना आपली स्वतःची काळजी घ्या. जेणेकरून जास्ती करून ना टू व्हीलरवर जाताना ना सिरियसली खूप काळजी घ्या स्वतःची. चला काय आता आम्ही कपडे काढूया येतून आणि फटाफट रेडी होतो आणि रेडी होऊन डायरेक्ट खाली तुम्हाला पायथ्याशी भेटतो. चला ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत आमच्या कंटिन्यू राहा. हां काहीच कपडे आहे फक्त आता घालून तुम्हाला दाखवतो मी. थांबा हॅलो मस्त. आता म्हणजे रेडी तर काहीच झालं नाही. फक्त शर्ट आणलेलं तर शर्ट चेंज केलं. फक्त मी केलं आहे. आपल्या भाऊनी पण केलेलं आहे. शर्ट कसं आहे? हां शर्ट भारी आहे. सांग ना. भारी माणूस तू भारी आहे. त्या शर्टाचं काय विषय. बस तेच ऐकायचं होतं मला. चला काहीच आता मस्त दर्शन घेऊया पायथ्याशी. कारण की आपल्या समोरच आहे पायथा. चला पहिले पायथ्याशी दर्शन घेऊ लगेच वरती जाऊ निघू. जरा भारी वाटतं. मी आमचं कसं प्लॅन झालं माहिती आहे का. मी भावेश कुणाल आणि निकेत आणि माझा भाऊ येणार होतो पण काय कारण असताना ते जमलं नाही यायला. कारण की कुणालला भाव्याला पण टाइम नव्हता ना कुणालला पण टाइम नव्हता आणि निकेतला पण नव्हता. मग त्यामुळे बरं दोघं भावाने विचार केला बरं जाऊन येऊ. चला आमचा 15 दिवस अगोदर प्लॅन झालेला जाऊ पण गुरुवारी येणार होतो पण गुरुवारी आम्हाला
कामाची मुलं मला तर टाइमच नाही भेटत पण त्यामुळे. टाइम काढून यायला लागते का. चला आईचा बुलावा आला आम्हाला. मस्त मग आलो आम्ही आलो. पायथ्याशी. चला मस्त पायथ्याचे दर्शन घेऊ आणि तुम्ही पण मस्त दर्शन घ्या. चला काहीच आता आम्ही दोघं भाऊ निघतोय जाण्यासाठी. आता 8 वाजलेत. दर्शन घेतं का किती टाइम लागेल भाऊ? दर्शन घ्यायला गर्दी नाहीये. हां बस 10-15 तुला आतापासून दम लागला ते सांग ना. दम नाही लागला. लय खतरनाक काम आहे यार तुझं पण लय डेंजर काम आहे. थांबा नको आल्यावर लावू. आल्यावर चला काहीच जाऊया पहिले दर्शन वगैरे घेऊया मस्त लगेच भेटूया ना. आपल्याला जातो तर किती टाइम होईल तुला किती वाटतं? घरी जायला तरी पण 12-1 वाजणार आपल्याला घरी जायला. हम्म. कुठे नाही त्यावर टाइम ना मला ना कुठे त्यावर. नाही थांबता बोलता. अजून पण एक ठिकाणी जायचंय ना. हो जायचं तो आहे. क्लायमेट असं दाखव भारी वाटणार शपथ. हा? काही नजारा असेल त्या टायमात तिकडे तिकडेच आहे ना शपथ लय भारी वाटेल. तो नजाराच भारी असेल. चला काहीच भेटूया आईच्या मंदिराशी. त्याला काही मस्त ओटी वगैरे घेतलेली आहे आणि बाहेर पोहोचलो. कुठेच थांबलो नाही. बसलो कुठेतरी. बसलो नाही म्हणून तर लवकर पोहोचलो. बसलो ना पण दम लागत होता भरपूर. चला पोहोचलो आईचे दरबारी. हाय वाटतं कोणतरी फोटो काढायला मस्त आपले. ते त्यांचाच फोटो काढायला बघ स्टँड बिंड आणले. आपल्याला कुठं काढणार. काढतील एक तर काढेल त्यांच्यातलं. बस 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 पडला 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 थांब 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 थांब. अरे अरे इकडे इकडे गेट इकडे. चला काहीच मारले आतमध्ये एंट्री. चला आकाश भाऊ नेहमीप्रमाणे काही ना काही. भाऊचं लगीन आहे लवकर लगीन. भाऊचं लगीन आहे. लग्न आहे माझं. पुढच्या 17 तारखेला. आम्ही जोडून येऊ. चल चला चला. आई मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. आईचं मस्तपैकी दर्शन पण भारी झालं. भाऊ दर्शन कसं झाला. एक नंबर झाला. आणि व्हिडिओ काढायला गेलो आतमध्ये स्टोरेज फुल. स्टोरेज पण एकदम फुल भरला भाईचा. अर्धा बाहेर येऊन फोटो डिलीट केला. आतमध्ये खोल असते रे. आतमध्ये व्हिडिओ काढायला गेलो स्टोरेज फुल झाला. बरं आता जाऊन दे आता काय करणार. विषयच डेंजर असतं ना ते. काय बोलतो हो ना. नाही एक जुनी आठवण असते ती डिलीट करायची इच्छा पण होणार म्हणून नाही गेलं. ते असतं कावच. जाऊन दे. दर्शन कसं झालं ते सांग. मस्त झालं का नाही दर्शन. दर्शन एक नंबर झालं. मस्त समोर असं पण नाही चल चल म्हणजे काही नाही एकदम निवांत. बघू शकता तुम्ही एखाद्या डोक्यात माझ्या मस्त भंडारा लावलेला आहे. टेकून माथा टेकून घेतलं. चला चला काय जरा मस्त खाली जाऊ. प्रसाद वगैरे काही थोडा घेऊ आणि मग इथून डायरेक्ट नाश्ता करू रे काहीतरी. बरोबर. नाश्ता करू मग थोडं पेट पूजा करू मग आपल्या रस्त्यावर लागू आपण. हां जास्ती वेळ पण नाही लागला. जाताना पण आम्ही कुठं थांबलो नाही. काय काही बघ तिथून चालत येते. सॉरी डोप्यावर येते. चला काय आता बरोबर आहे. काही लोक नवस असतं ना नवस बोललेलं असतं मग ते पूर्ण पूर्ण व्हायचं झाल्यावर असं यायला लागतंय. सो आपल्या भाऊचा बी आहे. करशील की नाही तर खरं सांग. डोप्यावर नाही येणार बाबा. आई एक वेळा डोप्यावर नाही येणार खरंच. नाही येणार खरंच. ते म्हणजे बहिणीला इच्छा घेऊन येशील असतं. ना. हा वहिनीला घेऊन येईल. चला काही मस्त की प्रसाद घेतो आता. भाऊ तू काय घेतोय? हे घेतो. हां. बाकी बघू जास्त काय पार्सल कोणी खात नाही रे म्हणून. अरे असंच घरात पडले असं माहिती आहे का. मी पण 2-3 वेळा घेऊन गेलो. ये घे वहिनीला पण घे. काल परवाच येऊन गेलेत ना. येऊन गेले तसंच आहे. पण वहिनीला जे पडतं ते सर्व घरी आहे. सामान्य आणलं ते. ठीक आहे घे काय घ्यायचं. काय मस्त पैकी हार वगैरे लावलेला आहे. बघू शकता भारी वाटतंय. आईच्या पायथ्याशीच आहे आम्ही आता सध्या.
हार वगैरे लावलेला आहे. आणि फायनली आमच्या भाऊला यश भेटलेलं आहे. यश, तुला बंटीला भेटून कसं वाटलं ते 2 शब्द बोल जरा. एक नंबर वाटलंय मला दादाला भेटून. भारी आहे ना, ब्लॉग वगैरे बघतोय आता. मस्त असतात ना ब्लॉग. भाऊ तुला कसं वाटतं यशला भेटून ते पण भारी वाटलं, पण त्याला मी फक्त अशीच आयडिया दाखवली, ते भाई बोलतो लगेच की खूप भारी करतोय असं तसं बोलला, मग भारी वाटलं. सो यश पण इथे मेहनत खूप भारी करतो, भारी वाटतं असं. छोटं वयात मोठे छोटं पॅकेज बडा धमाका. छोटं पॅकेट वेळा मग असं. तर चला काय नाही, यशला भेटून भारी वाटला. तर काहीच मस्त थांबले मिसल पाव खायला. या साईडला बघा मिसल पाव आणले मस्त. या साईडला आपला भाऊ आहे. तर पटपट खाऊन लगेच आपल्या मार्गाला जायला निघू. कुठं जायचं आपल्याला आता? तर बघा इथून सरळ रस्ता आहे आणि आपल्याला कुठं जायचं. तर काहीच पोहोचलेलो लोहगाव फोर्ट वरती ना, लोहगड लोहगाव लोहगडला आलोय फायनली. पण जरा स्कॅनर मध्ये विषय होते ते सांग पूर्ण. हे बघा इथे स्कॅनर आहे ना, त्याच्यात काय विषय माहिती का, आपलं सर्व डिटेल वगैरे भरावं लागते, ईमेल आय डी वगैरे. आता ईमेल आय डीचा पासवर्ड ना माहिती का, तर कुठून भरू, तोपर्यंत स्कॅन होणार नाही ना. आमच्याकडे मेन गोष्ट तर कॅश नाही आहे, तिथंच मोठा लोच आहे. म्हणून तुम्हाला सांगतो कुठे बाहेर जाताना कॅश वगैरे घेऊन जात नाही, तर असे आमच्यासारखे लफडे होत राहतात. आता जायची तर इच्छा आहे वरती, पण इथं याला बी याच्या आय डीचा पासवर्ड नाही माहीत ना, मला पण नाही माहीत. करू तरी काय. 15 मिनिटं आम्ही म्हणजे असं बघत होतो, नेटवर्क पण नाही चालत. ते बोलले वरती जाऊन करा बोलते. आता वरती जाऊन काय करू, आपल्याला पासवर्डच माहीत नाही, तर तोच झाला नाही तर काय करायचं वापस इथं येऊन. चला त्यासाठी करूया. जायची इच्छा होती वरती, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम झेरॉक्स काढून आणू. झेरॉक्स पैसे कॅश घेऊन. अरे मग कॅश मग तेच ना. पैसे आहेत पण ते दाखव. आपण आलेलो इथपर्यंत म्हणजे काय बघा, इथून आता रिटर्न जाऊ. स्कॅनर आहे. चला जायचं वाटणार आहे, पण मला जायचं वाटणार. इथपर्यंत आलेलो पण आता नाही का. तुझी माझी बी इच्छा नाही यार, नाही तर आपण वरती फिरल्याशिवाय जात नाही, माहिती आहे ना. तर काय वापस चालू आता निघतोय घरी जाण्यासाठी, कारण की आपली एक इच्छा होती. काल आम्ही म्हणजे ठरवलेलंच आम्ही दोघांनी की आपण जेव्हा इथे येऊ ना तेव्हा लोहगडला नक्कीच जाऊ. आणि तुम्ही तर बघत असाल आपल्या ब्लॉगमध्ये आपण प्रत्येक वेळी आलो ना लोहगडला आल्याशिवाय राहतच नाही. सो यंदा जर आपली वारी चुकली, पण नेक्स्ट टाइम नक्कीच येऊ. आज चुकली नाही भाई. तेच पहिली गोष्ट, आपल्याकडे कॅश नाही. तोच तर मोठा लोच आहे. काहीच तुम्ही जर कुठे बाहेर जात असाल ना तर कॅश वगैरे घ्या. आणि ईमेल आय डी मला जरा पण माहिती नाही, आणि ईमेल आय डीचा पासवर्ड ना माहीत, मेन लोचा तो. बाकी काय नाही विषय. फक्त तुम्ही बाहेर कुठे जात असाल ना कॅश वगैरे घेऊन जावा, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण नाही आली पाहिजे. जशी आम्हाला येते तशी तुम्हाला नको यायला. त्यामुळे तुम्हाला हे अगोदरच सांगतो, तुम्ही जर इथे येत असाल लोहगड फॉर, इथे बघण्यासारखं खूप भारी काय म्हणजे खूपच भारी आहे. सो वरती गेलं तुम्हाला दाखवलाच नाही, जरा एन्जॉय करण्यासारखा खूपच होता. सो काय नाही, आज नाही भेटलं जायला तर नेक्स्ट टाइम नक्कीच जाऊ. कसं वाटतं तुला? हो ना, खरं सांगते. भाऊची तर इच्छा नाही जायची, पण काय आहे आता नाही तरी परत लागतो वापस घरी. काय गाडी पण पार्किंग लावलेली, 20 रुपये मागतात. चल रिटर्न खरोखर दादा मला रिटर्न आलं इथून. चला गाईज निघूया जाण्यासाठी. वरती आलं ना लय भारी वाटतं. वरचा जर नजारा बघितला असता ना काय खूप भारी, मन प्रसन्न झालं असतं तुमचा. ब्लॉग चालू नव्हता ना तुझा. हा तरी पण एकदा आलेलो, तुम्ही बघा तो चेक करा. तेव्हा अनिकेत बी होतो, आम्ही सर्व मुलं वगैरे आलतो तेव्हा ना. एक वेळा जाऊन मग इथं आलो आपण तेव्हा. आज बी तेच. चला निघूया. आम्ही पण तसंच केलंय काय. पहिले एक वेळेला दर्शन घेतला, मग दर्शन करून मग डायरेक्ट इकडे लोहगडला आलो. चला गाईज. दुपारचे वाजलेत 12:30 वाजलेत. पोहोचले आकाश भाऊच्या इथे. सो जरा वेळ थांबू, लगेच जाण्यासाठी निघू. आले पहिले फ्रेश वगैरे हो, फ्रेश झाल्यावर लगेच तुम्हाला भेटतो. तर काही हा ब्लॉग करूया इथेच एंड. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल
तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग कसा झाला आहे ते.